नमस्कार सगळ्यांना. श्री गुरुचरित्रातील मंगलाचरण नावाचा हा पहिला अध्याय नक्की ऐका. श्री गुरुदत्ताय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदैवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभन श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरू नमः. हे ओंकार स्वरूपा गणेशा विघ्नहर्ता पार्वती सुता गजानना, मी तुला माझा नमस्कार असो. तू लंबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या खालणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नहर्ता असे म्हणतात. तत्प सुवर्णाप्रमाणे असलेले माझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस. तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धावन केले आहेस. हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्याचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांचे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेदशास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस. म्हणून तर देवाती सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेश, अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराचे तुझेच स्तवन केले होते. हरी ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांची इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी गणनायका, हे मुष वाहका, ओंकार स्वरूपा, दुःखहर्ता विनायका, मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपा सागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालते. मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरणी आले आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. ही सरस्वती माते, मी तुला वंदन करतो. वेदशास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे. श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहे. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस. हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते. म्हणून तू मला या ग्रंथ लेखनासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे. आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तू लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंखचक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंतीमाळा धारण केली आहे. पितांबरीधारी तू विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो. तो मोठा कृपाळू दयाळू आहे. आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्र चर्म परिधान केलेल्या सर्वांगार सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो. ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्धात्म, सर्व ऋषीमुनी, पराशय, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्याजवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते माहिती नाही. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही. म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथ लेखनात सर्वत्रांनी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो. आपस्तद्ध शाखेचे कौंडित योगोबा गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे त्यांचे आडनाव, त्यांचे पुरुष नागनाथ, त्यांचा पुत्र देव,
देववरांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मात आलेले चौडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझा पिता गंगाधर ते सदैव श्रीगुरूची ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्रीगुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार. मी या सर्वांचा प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे, माझे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केले. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर, त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरूंची आज्ञा मला प्रवान आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली काममधूनच श्रीगुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्ती दत्तात्रेयाचा अवतार आहे. त्यांचे चरित्र अगाध अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल, परंतु प्रत्यक्ष श्रीगुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण पठण करेल त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील. गुरुकृपाने त्याची रोगाची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्रस्थाने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतर पोट भरल्यानंतर तृप्तीचा ढेकर येतो, त्याप्रमाणे ही स्वानुभवातून बोलत आहे. ऊस दिसायला काळा व वाकळा असेल तर त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याने श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती गांगणापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्रीगुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात. तेथे जाऊन श्रीगुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, चारही पुरुषार्थी प्राप्त होते. अनेकांना हा अनुभव घेतला आहे. नामधारण एक भक्त सदैव श्रीगुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरू दर्शनासाठी तीव्र ओढ झाली, म्हणून तो लहान भूक विसरून गगनापूरला निघाला. आता एक तर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईन, नाहीतर नश्वर देहाचा त्याग करेन असा निर्धार करून तो श्रीगुरूंचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्रीगुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याने सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परिस आहे, तो माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इथे दुःख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परमदयाळू आहात, सर्वांच्यावर आपण कृपा करतात, मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाही तर मी कुठे कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता. अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरूच हेच आहेत. श्री कृपासिंधू आहेत, भक्ताची कृपासिंधू, भक्ताचे रक्षण करते आहेत. हेच नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्ताचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही, माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे मत पिता सखा बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदैवता आहात. माझ्या वंशात परंपरेने
आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूर्ण करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्ही अखिल विश्वाचे पालन पोषण करते. सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात. मग तुमच्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर घ्यावे तेव्हा जावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली. त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले. तुम्ही राम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले. त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही आढळ पद दिले. त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणाला दिली. त्याने तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? आहात साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंती पाणी भरीत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे आहे, मागते काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य माणूस अगोदर काहीतरी सेवा करतो व मग त्याचा मोबदला देतो. याला मला दातृत्व म्हणत नाही. मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमची वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडे इष्ट ते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही. मग माझ्याविषयी असे कठोर का वागता? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया काही येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागवला तर आईच्या कुशीत शिरतो. गुरुदेव, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात, म्हणून तुम्ही माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाशालाही पाझर फुटेल. मग माझ्याविषयी तुम्हाला करून काय येत नाही? त्या नामधारण शिष्याने अशी परोपकारी विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले, त्यांचे मन शांत केले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रू त्यांच्या चरणाने स्नान घातले. त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्यांच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांना हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील पहिला मंगलचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. पुढील अध्याय लवकरच पुढच्या मी यूट्यूब चॅनलवर टाकेल. श्री गुरुचरित्र वाचा. खरंच आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.